चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आसंगी तुर्क इथं देव कार्यादरम्यान भीषण दुर्घटना। जोरदार वाऱ्यामुळे पत्रे व भिंत कोसळून 8 जणांचा मृत्यू, 15हून अधिक जखमी। जत तालुक्यातील मोठेवाडी इथं मरगुबाई देवीच्या देवकार्यादरम्यान मंगळवारी सायंकाळी 4च्या सुमारास अत्यंत भीषण दुर्घटना घडली। अचानक सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे सुमारे 1500 फुटांचे लोखंडी पत्रे उडून तसेच भिंत कोसळून कार्यक्रम स्थळी जमलेल्या भाविकांच्या अंगावर पडल्यानं 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर या दुर्घटनेत 15हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। मिळालेल्या माहितीनुसार मोठेवाडी तालुका जत जिल्हा सांगली इथं मरगुबाई देवीच्या देवकार्याच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक जमले होते। जत तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावांमधून भक्त या धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते। देवकार्य सुरू असताना सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वारे सुटले। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की परिसरातील काही घरांवरील लोखंडी पत्रे उडून कार्यक्रम स्थळी येऊन पडली। त्याचवेळी एका बांधकामाची भिंतही कोसळल्यानं घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। या दुर्घटनेत अनेक भाविक गंभीर जखमी झाले। मृतांमध्ये दरीबडची, पांडोझरी तसेच मोठेवाडी परिसरातील भाविकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मात्र मृतांची अधिकृत ओळख अद्याप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही। घटनेनंतर परिसरात आरडाओरडा आणि धावपळ सुरू झाली। जखमींना तातडीनं बाहेर काढून जत तसेच विजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। काही गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचं समजतंय। मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। गावकऱ्यांनी, ग्रामसेवक, तलाठी आणि स्वयंसेवकांनी तत्काळ मदत कार्य सुरू करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले। घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, माजी नगरसेवक परशुराम मोरे, जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तसेच पोलीस प्रशासनानं भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। जखमींना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान वादळी वाऱ्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून प्रशासनाकडून पंचनामा आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। मोठेवाडी येथे मुसळधाराचा वारा आणि पाऊस या दोन्हीच्या याच्यामुळं पलीकडच्या शेडवरचा पत्रा उडून पाठीमागच्या शेडवर पडला आणि त्या पाठीमागच्या शेडवरची पूर्ण भिंत, फाउंडेशन सोडून पूर्ण भिंत कोसळलेली आहे आणि त्या कोसळल्यामुळं कमीत कमी 6 जण या ठिकाणी जागीच मृत्यू झालेले आहेत। 15-20 जणांची प्रकृती थोडी, काही जणांची त्यामध्ये गंभीर आहे। सगळ्यांना हॉस्पिटलला हलवलेलं आहे। नक्कीच खूप दुःखद ही घटना आहे आणि आम्ही जे मृत्यू झाले त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण समाविष्ट आहोत। आताच प्रांतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच की शासनाच्या परीने जी काही मदत असेल ते नक्की होईलच। पण आताच आमदार गोपीचंद पळकर साहेबांचा सुद्धा आता फोन आला होता। आमदार साहेबांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथं आपले पेशंट आपले गेलेत तिथं आमदार साहेब स्वतः कॉन्टॅक्ट करत आहेत। सगळ्याला तिथं कॉन्टॅक्ट करून तिथं धीर देण्याचा व काही तिथं लागेल ते आश्वासन देण्याचं आमदार साहेबांनी सुद्धा तिथं चालू केलेलं आहे। नक्कीच जे मयत झालेत आता हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेट देतोय। ही दुःखद घटना आहे। या दुःखद घटनांचा सगळ्यांना आम्ही नक्कीच खूप चुकीच्या पद्धतीनं घडलं या निसर्गाच्या कोण सांगू शकत नाही। पण नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे काय आता आजार आहेत, जे काय म्हणजे ज्याचा कोणाचा पाय मोडलाय, कोणाचा हात मोडलाय, कोणाचं डोकं फुटलंय, याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे। आणि नक्कीच ज्या ठिकाणी पेशंट इथं ॲडमिट झालेत आम्ही त्या ठिकाणी भेटी देऊन नक्कीच त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या लोकांना कशी मदत मिळेल याच्याकडे आपण हे करतोय। आणि जे मयत झालेत नक्कीच प्राणसाहेब इथं आलेत, त्यांचा पंचनामा होईल आणि त्याच्या पद्धतीनं जी शासनाची काय जी कारवाई आहे नक्कीच प्रशासनाच्या माध्यमातून केली जाईल अशी मी ग्वाही देतो। हे जरा सायलेंट राहा थोडंसं। आज मोठेवाडी आसंगी तुर्क येथे मरगुबाई यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी दर मंगळवारी आणि शुक्रवारी असते त्याप्रमाणे आज देखील लोक हजर होते। मात्र अचानक आलेला सोसायट्याचा वारा याच्यामुळे आणि पाऊस याच्यामुळे जे बांधकामाधीन जे काही पत्रे होते ते अचानक वारा आल्यामुळे पत्रे उडून
इथं उडून पडल्यामुळं, त्या भिंतीवर पडल्यामुळं काही ठिकाणी भिंत पडली आणि ते भिंत काही लोकांच्या अंगावर पडल्यामुळे आपल्याकडे 6 लोक मयत आहेत. आत्तापर्यंत 6 लोक मयत आहेत. काही विजापूर डोमनाळ इथले आहेत, काही दरीबडचीचे आहेत आणि काही पांडुजरीचे आहेत. त्याचबरोबरीनं 20 ते 25 लोक आहेत ते जखमी आहेत आणि या सर्वांवर जखमींच्यावर उपचार विविध ठिकाणी सुरू आहेत. काही संखमध्ये जखमींना ॲडमिट केलेलं आहे, काही जतमध्ये आहेत आणि काही विजापूरला देखील ॲडमिट केलेलं आहे. प्रशासन सर्व या नागरिकांच्या संपर्कात आहे आणि काही मदत लागेल त्या सर्व मदत आम्ही करू. त्याचबरोबर येथील सर्व नागरिकांना देखील माझी आता विनंती आहे की इथं आणखी वारा आणि पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथं कुणी थांबू नये. सर्वांनी तात्काळ आपापल्या घरी निघून जावं. प्रशासन इथून पुढची सर्व काही कार्यवाही ते करून घेईल, त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं.